एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येत्या 10 दिवसांमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे। महत्त्वाची बातमी, प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे आता नवे प्रदेशाध्यक्ष भाजपचे कोण असणार या संदर्भातली चर्चा सुरू झालेली होती। रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या 10 दिवसांमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय का? अगदी बरोबर आहे वृषाली, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे, खात्रीलायक सूत्रांची ही माहिती आहे। डोंबिवलीचे आमदार अशी त्यांची जरी ओळख असली तरी 2009, 14 आणि 19 हे असे 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत। त्याचबरोबर राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते होते। त्यामुळे त्यांच्या नावाची जी चर्चा होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। येत्या 10 दिवसांच्या आत रवींद्र चव्हाण यांचं जे नाव आहे ते म्हणजे अधिकृतरित्या जाहीर केलं जाणार आहे। भाजप हायकमांडनं त्याला परवानगी दिलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे आता महसूल मंत्री झाले आहेत राज्यामध्ये आणि भाजपचा जर विचार केला तर एक व्यक्ती एक पद असं खरं तर पक्षामध्ये असतं। त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हा दुसरा निवडला जाणार याची चर्चा होती। त्यानुसार रवींद्र चव्हाण यांच्या नावावर भाजप हायकमांडनं शिक्कामोर्तब केलं आहे। दुसरं महत्त्वाचं, फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागणार आहेत त्यामध्ये अगदी मुंबई महापालिकेपासून राज्यातल्या अनेक महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत। त्या निवडणुका सगळ्या प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत। त्यामुळं यापूर्वीचा जर विचार केला तर 3 टर्म जरी आमदार असले तरी एकसंधपणा जो आहे कार्यकर्त्यांसाठीचा तो त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला, एक नेतृत्व गुण पाहायला मिळालं होतं। दुसरं महत्त्वाचं, एबीव्हीपी पासून ते भाजपशी खरं तर जुडलेले आहेत। त्यामुळे एक नवा चेहरा द्यायचा प्रयत्न आता भाजप हायकमांडकडून केला जाणार आहे। त्यानुसार रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची आणि मोठी बातमी, येत्या 10 दिवसांमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे। महत्त्वाची बातमी, प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे आता नवे प्रदेशाध्यक्ष भाजपचे कोण असणार या संदर्भातली चर्चा सुरू झालेली होती। रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या 10 दिवसांमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय का? अगदी बरोबर आहे वृषाली, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे, खात्रीलायक सूत्रांची ही माहिती आहे। डोंबिवलीचे आमदार अशी त्यांची जरी ओळख असली तरी 2009, 14 आणि 19 हे असे 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत। त्याचबरोबर राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते होते। त्यामुळे त्यांच्या नावाची जी चर्चा होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। येत्या 10 दिवसांच्या आत रवींद्र चव्हाण यांचं जे नाव आहे ते म्हणजे अधिकृतरित्या जाहीर केलं जाणार आहे। भाजप हायकमांडनं त्याला परवानगी दिलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे आता महसूल मंत्री झाले आहेत राज्यामध्ये आणि भाजपचा जर विचार केला तर एक व्यक्ती एक पद असं खरं तर पक्षामध्ये असतं। त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हा दुसरा निवडला जाणार याची चर्चा होती। त्यानुसार रवींद्र चव्हाण यांच्या नावावर भाजप हायकमांडनं शिक्कामोर्तब केलं आहे। दुसरं महत्त्वाचं, फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागणार आहेत त्यामध्ये अगदी मुंबई महापालिकेपासून राज्यातल्या अनेक महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत। त्या निवडणुका सगळ्या प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत। त्यामुळं यापूर्वीचा जर विचार केला तर 3 टर्म जरी आमदार असले तरी एकसंधपणा जो आहे कार्यकर्त्यांसाठीचा तो त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला, एक नेतृत्व गुण पाहायला मिळालं होतं। दुसरं महत्त्वाचं, एबीव्हीपी पासून ते भाजपशी खरं तर जुडलेले आहेत। त्यामुळे एक नवा चेहरा द्यायचा प्रयत्न आता भाजप हायकमांडकडून केला जाणार आहे। त्यानुसार रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।